तर अक्षरशः झाडं अशी पडेल की काय अशी भीती वाटते. बोंबील फ्राय रेडी आहे. कसे दिसतात ते? मस्त ना. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आम्ही भरपूर खुश आहोत. पहिलं कारण म्हणजे माझं खुश असण्याचं. तर आजच्या मेनूमध्ये आम्ही आज खाणार आहे फिश, जे की काल सुहास गेला होता शॉपिंगसाठी आणि त्याला तिथे मिळालेत बोंबील, जे की इकडे मिळतच नाही. म्हणजे 1.5 वर्ष झालं मला इकडे येऊन. 1.5 वर्षामध्ये आम्ही कधीच बघितलं नव्हते बोंबील. तर एका ताईने सांगितले की या ठिकाणी बोंबील मिळतात, ओले बोंबील, जे की स्पेशली मुंबईमध्येच मिळतात. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचे फेवरेट देखील असतात. म्हणजे असं कोणताच व्यक्ती नसेल जो फिश खात असेल आणि ज्याने बोंबील खाल्ले नसतील. एवढे छान असतात ते बोंबील. तर फायनली ते आम्हाला इथे मिळालेले आहेत. तर जेवणामध्ये ते असणार आहे म्हणून मी खुश आहे. आणि शिवाय आज आमच्या इकडे आहे कॅरिबियन फेस्टिवल. तर कॅरिबियन फेस्टिवल म्हणजे जे तिबेटावरती लोक राहतात त्यांचं कल्चर वगैरे तिकडे असतं किंवा त्यांचं ॲन्युअल सेलिब्रेशन तिकडे होतं. सो असं फेस्टिवल आहे इकडे आमच्या इथे जवळपासच. सो ते बघण्यासाठी समिया जाणार आहे, म्हणून समिया पण खुश आहे. तिथे जाणार की नाही हे नक्की मला सांगता नाही येते, कारण आजचं क्लायमेट इतकं खराब आहे. म्हणजे मी दाखवते तुम्हाला, इतकी हवा सुटली आहे की असं वाटतं आपण बाहेर गेल्यानंतर का आपणच उडून जाऊ, इतकी जोरात हवा सुटली आहे. आणि जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की तेव्हा पण हवा सुटली होती. तर असं सतत कोणतं ना कोणतं वादळ येत असतं आणि हा समर पूर्ण असाच गेला. अजिबात ऊन पडलेलं नाही आहे जास्त. तर आता मी तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते किती हवा सुटली आहे. इथे बघू शकता तुम्ही किती हवा सुटली. इवन हवेचा आवाज देखील व्हिडिओमध्ये येत असेल. तर अक्षरशः झाडं अशी पडेल की काय अशी भीती वाटते. म्हणून इथे पार्कमध्ये पण कोणीच खेळत नाही. म्हणजे सध्या इथे समर वॅकेशन चालू आहे, लहान मुलांना सुट्ट्या आहेत, तरी गार्डन असं म्हणजे ओसाड पडलेलं आहे. कारण क्लायमेट खूपच खराब झालेलं आहे. सतत थंड हवा आणि सतत जोरजोराचा वारा असल्यामुळे कोणी पार्कमध्ये खेळण्यासाठी सुद्धा येत नाही आहे. तरी आज फेस्टिवल आहे, तर फेस्टिवल तर इथे सेलिब्रेट केले जातात कलायमेट कसंही असलं तर. कारण UKचं क्लायमेटचं काही सांगता येत नाही. आज थंडी, उद्या पाऊस, काही असतं. त्याच्यामुळे सेलिब्रेशन तर कॅन्सल करता येणार नाही. सो कॅरिबियन फेस्टिवल आहे ते तर सेलिब्रेट केलंच जाईल. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर खूप थंडाचं वातावरण झालं आणि अशा वातावरणात मच्छी खाण्यासाठी अजूनच मजा येणार आहे. तर आता मी तयारी करते जेवण बनवण्यासाठी. सो मी जसं आधी सांगितलं की आज बोंबील आणलेले आहेत. सो बोंबील बनवायला आपण सुरुवात करूया. तर मी तुम्हाला दाखवते इथे बोंबील कसे मिळतात पॅक करून वगैरे. तर हे आम्हाला फ्रोझन सेक्शनमध्ये मिळाले. तर हे 1 किलो बोंबील आहे, ज्याच्यामध्ये 25 ते 30 बोंबील असतील आणि मीडियम साईज आहे. तर फ्रोझन असल्यामुळे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेत की फ्राय करणार आणि बाकीचं मी बोंबील साठलं करणार. इकडे मी बोंबीलला मॅरिनेट करून ठेवलं होतं. आलं लसूण आणि थोडंसं हळद, लाल तिखट आणि मीठ लावून ठेवलं होतं. तर आमच्याकडे म्हणजे घाटावरती ज्वारीचं पीठ पण वापरतात मच्छीला. तर मी आता ज्वारीचंच पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये पण मी लाल तिखट म्हणजे आमचा घाटी मसाला टाकणार आहे आणि थोडंसं हळद आणि मीठ. आणि मच्छीचं जेवण असलं की मी खूप खुश असते, कारण मला खूप आवडतात मासे. स्पेशली जेव्हा वरण भात असतं आणि त्याच्यासोबत मच्छीचा तुकडा असेल. तर मच्छी फ्राय होतात आहे आणि एका साईडला डाळ पण उकळायची आहे. तर आता लगेच आम्ही जेवायला बसू. मच्छी असेल तर कधी जेवू असं मला होतं. खूप छान असं स्मेल येतं, कारण ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर खाणार आहे बोंबील फ्राय. इथे भेटत नाही, म्हणजे इंडियाची मच्छी मिळतात फ्रोझन सेक्शनमध्ये, पण ते आले तरी लगेच संपतात. तर आम्हाला माहिती नव्हतं आधी तर कुठे मिळतात, पण एका ताईने आम्हाला सांगितलं की इथे मिळतात. पण तिथे आम्ही 2-3 वेळा चेक केलं पण मिळत नव्हते, कारण ते स्टॉक आला की लगेच संपतो. पण फायनली आता मिळाले. मला खूप आवडतात बोंबील. तर बोंबीलमध्ये पण मला क्रिस्पी आवडतात आणि सुवासला थोडेसे असे नरम आवडतात. सो मी काय करते, वरचं आवरण जरासं क्रिस्पी करते आणि आतमध्ये थोडंसं ओलसरच ठेवते.
तर तुम्हाला कसे आवडतात बोंबील नक्की सांगा. तर इकडे मस्त असे बोंबील फ्राय होतात आहेत आणि बाजू वरण असं बनवलेलं आहे. थोडंसं त्याला लाल मिरचीचा तडका दिला आणि असे बोंबील फ्राय रेडी आहेत. कसे दिसतात ते? मस्त ना. तर आता सोनियाची मी तयारी करून देते, कारण सोनिया चालली कॅरिबियन फेस्टिवल आहे आमच्या इथे, तिथे चालली आहे. तर तिथे फनफेअर लागलेले आहे, तिथे लाईव्ह परफॉर्मन्स पण असतात, जागजागी DJ वगैरे लावून डान्स वगैरे ते फेस्टिवल सेलिब्रेट करतात तसं. तर सोनिया ते बघण्यासाठी चालली आहे, त्याच्यामुळे आम्ही तिची तयारी करून देते आता. आज फेस्टिवलचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे फेस्टिवल पहिल्या दिवशी एका पार्कमध्ये ऑर्गनाईज केलेलं असतं, तिथे सेलिब्रेशन होतं त्यांचं. तर इथे तुम्ही पार्कच्या बाहेर बघू शकता. आपल्या इथे जसं जत्रा जिथे मेन पॉईंट असतो त्याच्या आधीपासूनच काही काही स्टॉल लागलेले असतात, तसे पार्कच्या बाहेर इथे देखील स्टॉल लागलेले आहेत. आणि पार्कमध्ये गेल्यानंतर पण आतमध्ये भरपूर सारे स्टॉल आहेत, जसे की फूड स्टॉल आहे, खेळण्यांचे स्टॉल लागलेले आहेत, काही काही गेम्स पण आहे. एका साईडला लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे. तर इकडे सगळं कॅरिबियन जे स्टाईलचं फूड असतं ते इकडे मिळतं आहे. पण तुम्ही बघू शकता तिथे डस्टबिनची वगैरे सोय त्यांनी अतिशय योग्य प्रकारे केली आहे. काही फंक्शन असलं तरी इथे आधी वेस्ट कसा त्याची नीट विल्हेवाट लावता येईल याची पहिली सोय केलेली असते. तसेच इथे त्यांच्या आवडीचे कपडे वगैरे इकडे सगळंच विकायला मिळतं. म्हणजे आपल्या भारतामध्ये जशी जत्रा ऑर्गनाईज केलेली असते तसंच इथे फील येतं आहे. आणि जत्रेमध्ये जो पिपाणीचा आवाज असतो तो इथे कसा मिस होईल, इथे देखील त्या पिपाणीचा आवाज आम्हाला येत होता. इथे आपल्याला एक इंडियन फूड स्टॉल दिसते, ज्याच्यावरती त्यांनी भारताचा झेंडा सुद्धा लावलेला आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी अशी ट्रॅम्पोलिनची सोय करून ठेवलेली आहे. पण लास्ट इयरला इथे खूप साऱ्या राईड्स होतं, म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी पण अशा मोठ्या मोठ्या राईड्स होत्या. पण यावर्षी माहिती नाही का, मे बी क्लायमेटमुळे असावं, पण एकही राईड इकडे नाही आहे. त्याच्यामुळे सोनिया थोडीशी नाराज होती, पण लहान मुलं सगळी येणार म्हणून त्यांनी इकडे ट्रॅम्पोलिनची सोय करून ठेवलेली आहे, जे की फ्री आहे. म्हणून इथे 2च ट्रॅम्पोलिन होते, पण तरी लहान मुलांची प्रचंड इथे गर्दी झाली होती सगळ्यांना, कारण खेळण्यासाठी उत्सुक तर असतातच.
punch. If we get my money for love, so nobody cares. I get the money for trying. Keep the money straight here. Anytime in the play. Teaching in the fair. I'm cold like dirt. Flow too nice, so they cat like personally. I'm fucking with it. Here's a hurt for your body. I ain't shit sweet like the hotel lovely. Oh, that's old buddy. I'm sober now, but that's next door. But I picked up the तर आता सौम्या तिथे फेस्टिवलला जाऊन आली, पण तिथे जास्त काही राईड नव्हत्या. मे बी क्लायमेट चांगलं नाहीये म्हणून नसतील, पण बाकीचं ट्रॅम्पोलिन वगैरे होतं. तिने थोडीशी मज्जा केली, तरी सुद्धा ती थोडीशी नाराज झाली आहे, कारण जे एक्सपेक्ट केलं होतं ते काही तिला करायला मिळालं नाही. तर कसं वाटलं सौम्या तिकडे जाऊन? मस्त. मस्त. पण घरी येताना आम्ही असं थोडंसं तोंड फुगवूनच आलो होतो. तरी तिने एन्जॉय केला आणि फेस्टिवल अजून पण पुढे चालूच असणार आहे. 2-3 दिवस असतो ते फेस्टिवल. तर असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पण बघायला भेटतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.